नमस्कार. पुरंदर न्यूज चॅनलतर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे. नमस्कार. पुरंदर न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. PMRDA सध्या हा ज्वलंत विषय झालेला आहे. पुणे मेट्रोपॉलिटन रिजन डेव्हलपमेंट अथॉरिटी जसं टाउन प्लॅनिंग पूर्वी होतं त्याच पद्धतीने अशा प्रकारचा शहरालगतचा भाग विकसित करण्यासाठी, पुणे शहराच्या लगतचा भाग विकसित करण्यासाठी 31 मार्च 2015 रोजी महाराष्ट्र शासनाच्या अर्बन डेव्हलपमेंट विभागाने या स्वतंत्र अथॉरिटीची निर्मिती केलेली आहे. पुणे, मावळ, मुळशी, हवेली येथील काही भाग, भोर, दौंड, शिरूर, खेड, पुरंदर आणि वेल्हे या तालुक्यातील अनेक गावांचा यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. या संपूर्ण परिसराचं नियोजन करण्यासाठी PMRDAची स्थापना करण्यात आलेली आहे. विशेषतः पुरंदर तालुक्यामध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळ होऊ घातलेलं आहे. त्यासाठी या परिसराचा विकास करत असताना रिंग रोड, मेट्रो आणि PMRDAचा यावर सर्व नागरिकांचं लक्ष केंद्रित झालेलं आहे. मग अशा प्रकारे PMRDA या परिसराचा विकास करत असताना कशा प्रकारचे रिझर्वेशन टाकलेले आहेत, कशा प्रकारच्या नागरिकांच्या मागण्या आहेत आणि नागरिकांच्या काही तक्रारी आहेत, यामधील पुरंदर काँग्रेस कमिटी काय करते, काँग्रेस पक्ष नागरिकांबाबत काय धोरण आहे, हे आपण जाणून घेणार आहोत. पुरंदर तालुक्याचे काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आपल्यासमोर आहेत. नमस्कार. प्रदीपजी पोमन. PMRDA बाबत शासनाने जी भूमिका घेतलेली आहे आणि जे नियोजन जाहीर केलेलं आहे याबाबत पक्षानं आपल्या पुरंदर तालुका काँग्रेस कमिटीने काय भूमिका घेतली? शासनानं गेल्या 20 वर्षासाठी PMRDAच्या संदर्भातली नियोजन करण्यासाठी हे PMRDAचं कशा पद्धतीने राबवलं जाईल, किती आरक्षण असतील, कशा पद्धतीने आरक्षण टाकणार आहेत, त्याच्यासाठी संपूर्ण जिल्ह्याभर हे नियोजन करण्यात आलेले आहे. शेवटी विकासाला कोणी विरोध करण्याचं काही कारण नाही, परंतु विकास तो शेतकऱ्यांच्या जीवावर उठत असेल तर त्या हरकती कशा घ्याव्यात, कशा पद्धतीने सूचना कराव्यात, एखादा झोन तो बदलता येऊ शकतो का, त्या झोनचा काही त्रास होऊ शकतो का, याची खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना मी आपल्या चॅनलद्वारे मी विनंती करतो की शेतकऱ्यांचं बरेचसं अज्ञान यामध्ये आहे. पुरंदर हवेलीचे आमदार आदरणीय संजयजी जगताप यांच्या सूचनेनुसार आम्ही जे पुरंदर तालुका लीगल सेल आहे, जो तालुक्यामध्ये काम करतो, त्या सेलच्या माध्यमातून गेल्या 9 तारखेला 9 सप्टेंबरला आम्ही संपूर्ण तालुकाभर जी गावं बाधित होती संपूर्ण त्या गावाला आम्ही लोकांना सांगितलं, कार्यकर्त्यांना सांगितलं की ज्या कोणाच्या काही अडचणी असतील, काही विशेष लोक आपल्याकडे आरक्षणं पडली असतील, त्या आरक्षणाला विरोध जर करायचा असेल तर तो कशा पद्धतीने करावा, तो फॉर्म भरला पाहिजे, त्या हरकती घेतल्या पाहिजे, त्या हरकती कशा पद्धतीने घ्यावं याचं मार्गदर्शन करण्यासाठी 1 दिवसाची कार्यशाळा आम्ही पुरंदर तालुका काँग्रेस कमिटीमध्ये आयोजित केली. आमच्या लीगल सेलचे तालुका अध्यक्ष सौरभजी वडणे आहेत. माझ्यासमोर पुणेला लीगल सेलच्या उपाध्यक्षा ॲडव्होकेट पूनमताई शिंदे हे आहेत आणि आमचे राजाभाऊ ढाले हे जिल्हाध्यक्ष आहेत. यांच्या सर्व उपस्थितामध्ये आम्ही 1 दिवसाच्या एक कार्यशाळा घेतली आणि त्यामध्ये सर्वांना मार्गदर्शन करण्याची भूमिका पक्षाच्या माध्यमातून घेतली. माझ्या माहितीप्रमाणे ते अधिक पद्धतीने चांगले सांगू शकतील की त्या दरम्यानच्या काळापर्यंत 9 तारखेपासून ते आज तारखेपर्यंत हे किती लोकांनी त्यामध्ये हरकती घेतल्या, कशा पद्धतीने घेतल्या, याचं संपूर्ण ते माहिती आपल्याला त्या माध्यमात देतील. काही ठिकाणी मी एक उदाहरणार्थ आपल्याला या माध्यमातून मी सांगू इच्छितो की घनकचरा व्यवस्थापनासाठी काही जागा आरक्षित करण्याचं PMRDAने ठरवलं आहे आणि त्या शेतकऱ्याची जमीन माझ्या माहितीप्रमाणे 438 गट नंबर हा सिंगापूरचा एक शेतकरी आहे. जवळपास 7 एकर जमिनीवर त्याचं संपूर्ण आरक्षण या घनकचरा व्यवस्थापनासाठी PMRDAने दाखल केलेलं आहे.
शेतकऱ्याचं माझ्याकडे नाव आहे की माणिक सखाराम लवांडे, आणि टोटल क्षेत्र त्याचे बागायत आहे. अंजीर आहेत, सीताफळं आहेत, पेरू आहेत, विविध पिकाची ते शेती करतो. म्हणजे अशा शेतकऱ्याचं जर संपूर्ण जीवन या शेतीवर अवलंबून असताना त्याचं जर आरक्षण पडलं तर त्या शेतकऱ्याने करायचं काय, त्या कशा पद्धतीने हरकत करायच्या, ही खऱ्या अर्थानं खूप विचार करण्यासारखी गोष्ट आहे. त्यांनी त्याच्या पद्धतीने हरकत घेतलेली आहे. परंतु घनकचरा आल्यानंतर लगतच्या जमिनी ह्या कशा बाधित होतील, त्या क्षेत्रातलं पाणी कसं बाधित होईल, याचाही विचार या PMRDने करावा, अशीच या निमित्तानं मी विनंती करू इच्छितो. अधिक पद्धतीने माहिती आमच्या लिगल सेलच्या जिल्ह्याच्या उपाध्यक्षा पूनमजी शिंदे याही आपल्याला करू इच्छितात. धन्यवाद. पुरंदर तालुक्याचे काँग्रेस कमिटीचे लिगल सेलचे अध्यक्ष सौरभजी वडणे आपल्या समवेत आहेत. सौरभजी, तुम्ही कशा प्रकारचं शिबिर घेतलं, किती लोकांचा प्रतिसाद मिळाला? नमस्कार. दिनांक 9/9/2021ला आम्ही आमदार संजयजी जगताप यांच्या मार्गदर्शनानुसार काँग्रेस भवन या ठिकाणी शिबिर आयोजित केलं. त्याच्यामध्ये तालुक्यातील बहुसंख्य लोक असे आले होते शिबिराला. त्यांना आम्ही भरपूर असं मार्गदर्शन, अर्ज कसा भरायचा, कशा पद्धतीने तुमचं हे करायचं, प्रत्येक बाबी आम्ही त्यांना समजून सांगितल्या. नकाशे लावले होते तिथं आम्ही, त्याप्रमाणे त्यांना ते झोन कुठला आहे तुमचा, ते सर्व बाबी आम्ही त्यांना त्या दिवशी समजून सांगितल्या. आपल्या समेत पुणे जिल्ह्याच्या काँग्रेस लिगल सेलच्या उपाध्यक्ष ॲडव्होकेट पूनम शिंदे मॅडम आहेत. नमस्कार मॅडम. आता अशा प्रकारे नेमक्या तक्रारी किती दाखल झाल्यात, तक्रारी कशा स्वरूपाच्या आहेत, आणि हे नियोजनाचा नेमका शेतकऱ्यांना किती फायदा होणार आहे? आत्ता हे PMRDने जो विकास आराखडा जाहीर केलेला आहे, शोकांतिका अशी आहे की बऱ्याच लोकांना, ज्या शेतकऱ्यांना PMRD म्हणजे काय हे सुद्धा माहीत नव्हतं. बरेचसे असे तालुक्यातले शेतकरी आहेत की त्यांना आपलं क्षेत्र त्याच्यामध्ये जातं आहे का, आपण बाधित शेतकरी आहोत का, हे देखील आपण 9 तारखेच्या आधी आम्ही जी कार्यशाळा घेतली, म्हणजे माननीय आमदार संजयजी जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेस कमिटीमध्ये जी काही मोफत मार्गदर्शनासाठीचा जो आम्ही कार्यक्रम आयोजित केला, त्याच्यामध्ये जी लोकांची उपस्थिती होती आणि त्याच्यापूर्वी ज्या आपण हरकती बघितल्या, तर हरकती घेण्याचा जर आकडा बघितला तर दिवसागणिक 7, एक दिवस 11 अशा स्वरूपामध्ये हरकती आल्या होत्या. पण 9 सप्टेंबर रोजी हा जी कार्यशाळा आम्ही घेतली, त्या कार्यशाळेमध्ये लोकांना मार्गदर्शन केलं की PMRD म्हणजे नक्की काय, मुळात ही कशी संस्था स्थापन झाली आणि हिचं कार्य काय असणार आहे, त्यांच्या संख्या, हरकती कोणी घ्यायच्यात, या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवल्या. तर आत्ता आपल्याला 9 तारखेनंतर जर बघितलं तर 9 तारखेच्याच दिवशी 109 शेतकऱ्यांनी तिथे आपल्या हरकती नोंदवलेल्या आहेत. 13 तारखेला 130 आणि 14 तारखेला 311 आणि आज दिनांक 15 तारखेपर्यंत दुपारी 2 वाजेपर्यंत जर आपण बघितलं तर 1355 बाधित शेतकऱ्यांनी आपल्या हरकती नोंदवलेल्या आहेत. मगाशी अण्णांनी जसं सांगितलं, माननीय आमदार सरांचं असेल किंवा इतर सगळ्याच पक्षातील लोकांचं, विकासाला आमचा मुळात विरोधच नाहीये, पण हे जे आरक्षण आहेत, आपण जे नकाशे PMRDने जे जाहीर केलेले ते जर आपण बघितलं तर त्याच्यामध्ये प्रथम दर्शनीच अनेक दोष आहेत त्याच्यामध्ये. मगाशी आत्ता अण्णांनी सांगितलं की 7 एकराचा जर शेतकरी आहे तो तिथे बागायती शेती करतोय आणि तिथे जर कचरा डेपोचं आरक्षण पडलं तर त्याच्या भविष्यातल्या 20 वर्षांसाठी त्याची पूर्ण पिढीचं नुकसान होणार आहे. PMRD ही संस्थेने जो हा विकास आराखडा जाहीर केलेला आहे, या हरकती ज्या आहेत, महाराष्ट्र रिजनल अँड ट्रिब्युनल ॲक्टच्या 1966 जो कायदा आहे त्याच्या जे 21 ते 31 जे सेक्शन्स आहेत त्याच्या अंतर्गत 26 कलमाखाली ह्या हरकती मागवल्यात. आणि ह्या हरकती मागवण्याचा PMRDचा हेतूसुद्धा तोच आहे की अशा प्रकारे या आराखड्यामध्ये जर काही त्रुटी असतील, काही दोष असतील तर ते त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आहे आणि ते पोहोचवल्यानंतर मग महाराष्ट्र शासन ठरवणार आहे की हा आराखडा मंजूर करायचा की नाही करायचा. आणि याच्यासाठीची ही जी जागरूकता आहे ही होणं फार गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी आम्ही ती कार्यशाळा घेतली होती. त्याच्यामध्ये हे फॉर्म्स कसे भरायचेत इथपासून अगदी त्याच्यामध्ये त्यांचा झोन कुठला आहे हे सुद्धा आम्ही तिथे लोकांना मार्गदर्शन केलेले आहे. तहसील कार्यालयात जसे नकाशे तिथे लावलेले आहेत त्याच पद्धतीने या कार्यशाळेमध्ये आम्ही लोकांना तसे नकाशे, त्यांचं क्षेत्र, कारण बाधित जात आहे, गावातून रिंग रोड जातोय, PMRDने एक क्षेत्र एक्वायर केलंय हे माहिती आहे, पण आपलं क्षेत्र त्यात आहे की नाही आहे हे सुद्धा लोकांना माहिती नाही आहे. तर त्यासाठी आम्ही नकाशे सुद्धा उपलब्ध करून दिलेले आहेत जेणेकरून लोकांनी त्या हरकती घ्याव्यात म्हणून. कशा स्वरूपाच्या हरकती येत आहेत सध्या?
हरकती येत आहेत म्हणजे बऱ्याच शेतकऱ्यांचे असे उदाहरणं आहेत की काही शेतकरी असे आहेत की जो तिथे बागायती शेती करतोय आणि त्याच्या शेतीवरती आरक्षण पडलेलं आहे हिल टॉप आणि हिल स्लॉपचं आहे. तर म्हणजे प्रायमरीज आपल्याला बघितल्यावर लक्षात येतं की हे हिल टॉप आणि हिल स्लॉपचं जर त्याच्यावरती आरक्षण पडलं आणि तिथे तो बागायती शेती करतोय. दुसरं उदाहरण सांगायचं झालं तर काही लोकांचं ऑलरेडी विमानतळासाठी जागा एक्वायर झालेली आहे. जे उर्वरित क्षेत्र आहे तिथे तो जे काही त्याच्या उदरनिर्वाहाचं साधन आहे तिथे तो शेती करतोय, पण ती सुद्धा जागा याच्यामध्ये एक्वायर झालेली आहे, रस्त्यासाठी गेलेली आहे, काही जणांची काही इंडस्ट्रीयलसाठी एक्वायर केलेली आहे. तर अशा पद्धतीने जर शेतकऱ्यांच्या संपूर्ण जमिनीत जर गेल्या की ज्याला पर्यायी व्यवस्था आहे. आता आपण जर बघितलं बऱ्याचशा गावांमध्ये रस्त्यांचं आरक्षण पडलेलं आहे की जे नसते यापूर्वीच ग्रामपंचायतीने विकसित केलेले आहेत, पण ते असताना देखील त्याच गावांमधून सुद्धा अनेक वेगळ्या रस्त्यांसाठी वेगळी आरक्षणं पडलेली आहेत. मग तो जे रस्ते आत्ता तिथं उपलब्ध आहेत तेच रस्ता रुंदीकरण करून सुद्धा वापरात येऊ शकतात. पण हे सगळं PMRDच्या लक्षात केव्हा येणार आहे, ज्यावेळेस ह्या काही ज्या आपल्या अडचणी आहेत किंवा आपल्या हरकती आहेत ह्या तिथपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे आणि त्याच लोकांनी तिथपर्यंत ह्या अर्जांच्या स्वरूपात पोहोचवलेल्या आहेत. बऱ्यापैकी लोकांनी हरकती घेतलेल्या आहेत तिथे. सरकारनं खऱ्या अर्थानं भविष्यकाळाच्या दृष्टिकोनातून एक सुंदर अशा प्रकारचं नियोजन व्हावं यासाठी खऱ्या अर्थ PMRDAची स्थापना केलेली आहे. पुरंदर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीनं शेतकऱ्यांना या संबंधात सर्व मार्गदर्शन केले जात आहे. नवीन डिजिटल पद्धतीने PMRDAने कारभार सुरू केलेला आहे. आपले सर्व नकाशे उपलब्ध करून दिलेले आहेत. सर्व रिझर्वेशन्स त्यांनी जाहीर केलेले आहेत. परंतु हे प्राथमिक स्वरूपाचा अहवाल आहे, प्राथमिक आराखडा आहे. यामध्ये पाहिजे तसे नागरिकांच्या सोयीने त्यात बदल केले जातील. पुरंदर हवेलीचे आमदार संजयजी जगताप यांनी पुढाकार घेऊन पुरंदरच्या कुठल्याही शेतकऱ्यावर अन्याय होऊ नये यासाठी या लिगल सेलला या ठिकाणी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी सूचित केलेलं आहे. आणि त्या दृष्टिकोनातून पुरंदर लिगल सेल, जिल्हा लिगल सेल या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत आहे. प्रत्यक्षात PMRDAने जे रिझर्वेशन टाकलेले आहेत, काही भाग हा त्यांनी रहिवासी झोन केलेला आहे, काही इंडस्ट्रीयल झोन जाहीर केलेला आहे, काही लॉजिस्टिक केलेला आहे, काही घनकचऱ्यासाठी राखीव केलेला आहे. ज्या ज्या काही गरजा आहेत त्या सर्व गोष्टी या PMRDAने नियोजनामध्ये दाखवलेल्या आहेत. परंतु यामध्ये प्रत्यक्ष वस्तुस्थिती काय आहे, शेतकऱ्यांची गरज काय आहे, कुणाचं नुकसान होतं आहे. पुरंदर तालुक्यामध्ये विमानतळ असेल, रेल्वे असेल, मेट्रो असेल, पुणे पंढरपूर महामार्ग असेल, यासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी जात आहेत. याशिवाय या PMRDAमध्ये रिझर्वेशन टाकल्यामुळे काही शेतकऱ्यांच्या जमीन बाधित होणार आहेत. या संकटातून शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी आणि नियोजनबद्ध विकास व्हावा या चांगल्या हेतूने या प्रकारचं मार्गदर्शन पुरंदर तालुका काँग्रेस कमिटी करत आहे. प्रदीपजी पोमन, याबाबत तुम्ही शेतकऱ्यांना काय आव्हान करायचे? आपण मगाशी सांगितल्याप्रमाणे पुरंदरचा शेतकरी खऱ्या अर्थानं खूप मोठ्या प्रमाणात बाधित होत आहे. विकास मगाशीच सांगितलं, ताईंनी सांगितलं, सौरभजींनी सांगितलं की विकासाला विरोध नाही आहे, परंतु तो विकास करताना शेतकरी जागला पाहिजे ही भूमिका खऱ्या अर्थानं पुरंदर तालुका काँग्रेस कमिटी असेल, या तालुक्याचे आमदार संजयजी जगताप असेल यांची सातत्यानं आहे. परंतु काही शक्ती अशा आहेत की सर आमदार झाल्यानंतर ही ठराविक गावं आपली ही PMRDAमध्ये गेली, त्याच्यासाठी आमदारांनी काही प्रयत्न केले नाही, अशी एक भावना लोकांमध्ये पसरवण्याची एक चढाओढ लागली आहे. खऱ्या अर्थानं मी त्याचा निषेध करतो आहे. कारण आपल्याला कल्पना असेल की बुलेट ट्रेन ही काय आपण सुचवलेली गोष्ट नाही आहे. विमानतळ काही लोक आणायचे प्रयत्न करत आहेत, निश्चितच विकास झाला पाहिजे, परंतु हिथं का तिथं त्यामध्ये प्रश्न अडकला आहे. तिथंही ते काही शेतकरी बाधित होणार आहेत. त्याचप्रमाणे PMRDAला असेल आणि त्याच पद्धतीने काल झालेली रिंग रोडच्या संदर्भातली जी शेतकऱ्यांची अडचण खूप मोठी आहे की ते खूप मोठा रिंग रोड हा बागायत क्षेत्रातून जातो आहे. परंतु तुम्हाला जर क्षेत्र तिथं डोंगराचं आहे, त्या डोंगरामधून जर रिंग रोड होऊ शकत असेल तर याच्यासाठी ही भूमिका काल रिंग रोडच्या संदर्भात आदरणीय चेअरमन साहेब या आमदार यांनी या देशाचे खऱ्या अर्थाने आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय शरदचंद्र पवार साहेब असतील, पुणे जिल्हाचे पालकमंत्री आदरणीय अजितदादा असतील, यांना ती भूमिका विशद करून सांगितली आणि शेतकऱ्यावर अन्याय होऊन देणार नाही, हा अन्याय कमी करा याची सातत्यानं महत्त्व या चर्चेतून त्यांना सांगितलेलं आहे. मी या निमित्तानं सर्वांना विनंती करतो आणि सर्व शेतकऱ्यांना आश्वासित करतो की पुरंदर तालुका काँग्रेस कमिटी असेल किंवा या तालुक्याचे लोकप्रतिनिधी हे निश्चितच शेतकऱ्यांच्या बाजूने आहेत, एवढे या निमित्ताने सांगू इच्छितो. धन्यवाद. आता कायदेशीर बाबी काय आहेत? शेतकऱ्यांनी ह्या
तक्रारी किंवा हरकती घेतल्याच पाहिजेत का? तरच त्यामध्ये बदल होतील का? आणि शेतकऱ्यांना याबाबत काही नोटिसा वगैरे काहीच मिळाल्या नाहीत. हरकती घेणं आवश्यकच आहे हा मुद्दा नाही आहे. मुळातच PMRDने हा जो विकास आराखडा जाहीर केलेला आहे त्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर संपूर्ण 814 गावं बाधित होत आहेत आणि पुरंदर तालुक्यामधले 39 गावं याच्यामध्ये जात आहेत. तर हा आराखडा जो प्रारूप त्यांनी आराखडा केलेला आहे म्हणजे कुठलाही गावाचा, शहराचा, नगराचा विकास करायचा असेल तर त्याच्या आधी जो आराखडा तयार करतात त्याला एक विकास आराखडा म्हणतात आणि PMRDने हा सध्या जाहीर केलेला आहे. त्याच्यामध्ये जर काही दुरुस्ती, सूचना, बदल हवे असतील आणि ते का हवे आहेत हे आपलं म्हणणं ज्यावेळेस आपण PMRD पर्यंत पोहोचवणार आहे तो सगळा अहवाल हे PMRD ज्यावेळेस राज्य शासनाकडे देणार आहे त्याच्यानंतरच याला मंजुरी होणार आहे. त्यामुळे तो मंजूर होण्याच्या तत्पूर्वीच या हरकती शेतकऱ्यांनी तिथपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे की जेणेकरून त्यांनाही त्याच्यातल्या काही त्रुटी आहेत प्रथमदर्शनी जे आत्ता त्यांनी नकाशे जाहीर केलेले आहेत त्याच्यामध्ये त्या त्रुटी आपल्याला आढळून येत आहेत आणि त्या जर आपण नाही निदर्शनास आणून दिल्या तर तो चुकीच्या पद्धतीने आराखडा मंजूर होणार आहे. त्यामुळे ह्या शेतकऱ्यांनी काय नुकसान होतंय, कशासाठी त्याच्यामध्ये बदल हव्यात आणि जर चुकीचं आरक्षण असेल तर ते कसं चुकीचं आहे हे निदर्शनास आणून देणं ह्या शेतकऱ्यांचं एक जबाबदारी आहे. अशा प्रकारे भविष्याचा वेध घेण्यासाठी पुरंदर तालुक्यातील 39 गावांना हा PMRDA लागू झालेला आहे आणि या गावांचा विकास करत असताना, या परिसराचा विकास करत असताना जी काय आरक्षणं टाकलेली आहेत, जे काय नियोजन केलेले आहेत, ते हा प्राथमिक स्वरूपाचा आराखडा तयार केल्यानंतर त्यामध्ये काही बदलही करता येतात. आवश्यकतेनुसार त्यामध्ये चेंजेस केले जातील आणि त्यासाठी आमदार संजय जगताप यांच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन अनेक नागरिकांनी आपल्या तक्रारी नोंदवलेल्या आहेत आणि हा स्तुत्य प्रयत्न या ठिकाणी पुरंदर तालुका काँग्रेस कमिटीच्या लिगल सेल आणि अध्यक्ष पदाधिकाऱ्यांनी चालवलेला आहे. नागरिकांनी यामध्ये जास्तीत जास्त लक्ष घालावं. आपल्या जमिनी किती जात आहेत, त्यामध्ये काय नेमका विकास होतो आहे, आपल्याला त्याचा काय फायदा आहे, आपला काय तोटा आहे हे समजून घेण्याची वेळ आहे. अन्यथा पुढील पिढी आपल्याला माफ करणार नाही. धन्यवाद.